सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। ओशनोग्राफीचा अभ्यास करताना तुम्ही व्हेव पाहिलेला आहे, कसं असतं ते, त्यातून पाणी वाहत नाही बाबा, नुसत्या लाटा वाहतात। पण आज आपण काहीतरी वेगळं बघणार। काय बाबा, किनाऱ्यावर तर पाणी दिसते, हे पायाला लागते, येते ना, असं उभं राहतं, मग असं करतो ना मजा, तर मग ते का उभं, तर ते हो लाटेचा भंग, ब्रेकिंग ऑफ वेव्स काय आहे ते समजून घेऊया। यातले जे शब्दावली आहे ना, काही व्होकॅब्युलरी, ते आपण समजून घेऊया आणि याची व्याख्या समजून घ्या। इटुकलं पिटुकलं छोटस आहे मस्तपैकी, पण समजणं महत्वाचं आहे, नाही तर मग आपण काय करतो, भस्सम करतो। हा चला पहिल्यांदा बघूया। बघा कसं आहे, सी बघा की ही लाट आहे, ही लाट समुद्र किनाऱ्यावर येते आणि समुद्र किनार फेसाळ असं पाणी, अशी लाट येते आणि मग असं फेसाळ पाणी येताना दिसते ना, बरोबर आहे, राईट। आता ही जी लाट आहे ना, जेव्हा ही उंच अशी होते आणि जिथे फेसाळ होणार असेल अशी झुम अशी खडखड असं, त्या याला काय म्हणतो आपण, स्वॅश, पुरोवाह, हा ना, उद्दावन, अप्रश, ही अशी अशी खडखड करत आणि जे मुव्हिंग स्वॅश असते, खडखड करत येते ना, असं फेसाळ, हा ना, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण ऍक्च्युली सर्फ म्हणतो। काय म्हणतो आपण त्याला, आपण सर्फ, फेन मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, फेन म्हणतो। जी लाट जी आहे पाण्यासहित सामोर किनाऱ्यावर येते, पाण्यासहित सामोर किनाऱ्यावर येते। आता ही जी लाट आली की पाणी मागे जाते की असंच थांबलं राहते, बाबा तुझ्या पाय चांगला वाटते, थांबलं राहते का, नाही, ते पाणी जाते माग, असं भरकन मागे जाते। पण ते पाणी असं वरून येते ना, खालून पाणी जाते, जे खालून पाणी जाते बघा, असं खालून पाणी जाते, त्याला काय म्हणतो आपण, प्रतिवाह किंवा अधोधारा, बॅकवॉश किंवा अंडरटो, बॅकवॉश किंवा अंडरटो, याला रिप करंट किंवा रक्षी प्रवाह, रक्षीधारा असं सुद्धा म्हणतात। पण दोघांमधला मोठा फरक आहे ना, जेव्हा नॉर्मल पाणी जात राहते खालून त्याला आपण बॅकवॉश किंवा अंडरटो म्हणतो। पण जे जोरात जाते, इतकं जोरात जाते की त्याच्या सापडलं माणूस ना, है ना, सापडलं तर ते किलोमीटर दूर, कित्येक किलोमीटर दूर समुद्रात फेकल्या जाऊ शकते आणि ते घातक असते, त्यामुळे डेथ पण होऊ शकते। दॅट इज क रिप करंट, है ना, स्ट्रॉंग, दॅट इज स्ट्रॉंग बॅकवॉश इज अ रिप करंट। क्लिअर, म्हणजे आपल्याला दोन गोष्टी दिसतात, एक गोष्ट दिसते स्वॅश, पुरोवा, आणि दुसरं दिसते बॅकवॉश। दोन गोष्टी आपल्याला दिसतात, एकदा पाणी इकडे येते आणि पाणी ब्रेक होते आणि फेसाळ पाणी होऊन जातं, लाट ब्रेक होते आणि फेसाळ पाणी होतं, त्या क्षणाला फेसाळ पाणी एक आणि वापस जाणार पाणी दुसरा, अशा दोन गोष्टी आपल्याला दिसतात। क्लिअर, ओके। आता कुठे फेसाळ होते, कुठे होते का, समुद्राच्या मधात तुम्ही गेल्या सांग कधी बोटीनं, होते का तिथं तसं ढंग ढंग असं हलतो आपण, बरोबर आहे, तर तिथं काय होत नाही, पण समुद्र किनाऱ्यावर होते। हा समुद्र किनाऱ्यावर आपल्याला काय दिसते, एका पॉइंटवर होते, एका पॉइंटवर होते। हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट काय आहे की ही जी आपली वेव्हलेंथ आहे, है ना, ही जी वेव्हलेंथ आहे, ही वेव्हलेंथ कंटिन्युअस चालली आहे, वेव्ह चालली आहे, ही वेव्हलेंथ आणि ही वॉटर डेप्थ याच्यातलं गुणोत्तर चुकलं की आपल्याला वेव्ह ब्रेक दिसून येते। मग गुणोत्तर म्हणजे कसं, की अशी स्थिती की जिथे वेव्हलेंथ आहे, म्हणजे तरंग लांबी जी आहे, त्या तरंग लांबीच्या, है ना, तरंग लांबीच्या अर्ध अंतर, हाफ ऑफ द वेव्हलेंथ इफ द वॉटर डेप्थ, वॉटर डेप्थ म्हणजे पाण्याची खोली जी आहे ती वेव्हलेंथच्या अर्धी झाली की आपल्याला काय दिसते, अशी लाट उसळताना दिसते, म्हणजे स्वॅश दिसतो। आता ही जे आहे, ज्या क्षणाला उसळताना दिसते तिथे पाणी घासल्या जातं पृष्ठभागाला, है ना, ही घासणं म्हणजे इट इज कॉल्ड ॲज अ फील द बॉटम, याला काय म्हणतो आपण, फील द बॉटम, तळ जाणवणे, इथे लाटेला तळ जाणवतो। एकदा ज्या क्षणाला, जिथे, ज्या पॉइंटला, ज्या जिओग्राफिक लोकेशनला हा जाणवतो ना,
त्याला आपण काय म्हणतो, प्लंज लाईन, अक्षीय उतार रेषा, प्लंज लाईन है ना. ही प्लंज लाईन असा जिओमॉर्फिक पॉइंट आहे किंवा असं फीचर आहे की जिथे स्वॅश तयार होते. क्लिअर, ओके, राईट. हा समुद्र किनाऱ्याचा भाग किंवा अचानक उतारामध्ये अचानक फरक पडला तरी सुद्धा आपल्याला तिथे प्लंज लाईन दिसून येते. प्लंज लाईन काय करते, तिथे तुम्हाला स्वॅश तयार करते, ब्रेक करते, ब्रेक पॉइंट आहे तो. क्लिअर. आता ही जी ब्रेकिंग होते इकडे, तर ती कशी होते बाबा, है ना. तर याची दोन कारण आपल्याला बघता येतात. एक, पहिलं, अशी लाट येत आहे, किनारा आलाय, किनाऱ्याचा फील होता, उतार भाग आलाय है ना. उतार भाग आता असा कमी झालाय, आता जवळ आल्यामुळे टच झाल्यामुळे पाण्याची वेव्हलेंथ कमी झाली आणि पाण्याची उंची वाढली. काय झालं लक्षात घ्या, पाण्याची वेव्हलेंथ है ना, वेव्हलेंथ जी आहे कमी झाली आणि वेव्ह हाईट जी आहे ती वाढली. अशी स्थिती ज्या पॉइंटला आली त्या क्षणाला काय येतात, श्वास तयार होतो. श्वास तयार होतो म्हणजे लाटेची उंची वाढली की हा क्रेस्ट जो आहे तो इतका उंच होतो की क्रेस्ट काय होतो, टॉपल. हा पडला टॉपल डाऊन, पडून जातो. ज्या क्षणाला पडतो त्याला आपण म्हणतो वेव्ह ब्रेकिंग. म्हणजे पहिले वेव्ह ब्रेकिंग काय झाली, फील द बॉटम, आणि फील द बॉटम मुळे वेव्हलेंथ कमी झाली, बरोबर आहे, आणि वेव्ह हाईट वाढली. कशामुळे, उतार कमी झाला, इथे अंतर कमी झालं. पण जर सपोज टू बी असा उंच कडा आहे आणि एकदमच असं खोल आहे, असं पाणी आहे, म्हणजे इथे तर फील द बॉटम नाहीये, बरोबर आहे, पण तरी सुद्धा तिथे आपल्याला लाट ब्रेक होताना दिसते. कशी, तर इथे अशी लाट येत आहे, ही पहिली लाट आली आहे, इथे असा उंच कडा आहे, ही पहिली लाट आली आहे. पहिली लाट आली की इथे आता समोर जायला जागा आहे का, नाही. तर पहिली लाट काय होते, मंदावते, स्लो होते, कारण समोर आला तर ती स्लो. पण मागची स्पीड तर आहेच, तर ती येते आणि ढकलते. पहिली लाट अशी हट म्हणते, चल ढकलली की इथे आढळली की ढम काय होते, स्वॅश होते. गेटिंग द पॉइंट. दोन कारण, पहिला फील द बॉटम आणि मग वेव्ह हाईट वाढते. दुसऱ्याला समोरची वेव्ह मंद झाली तरी मागची वेव्ह ढकलते आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला वेव्ह ब्रेकिंग दिसून येतं. क्लिअर. दोन प्रक्रिया तुम्हाला लक्षात आल्या, दोन कारणं लक्षात आली है ना. आणि दोन गोष्टी आपल्याला इथे लक्षात येतात, म्हणजे दोन प्रक्रिया ज्या आहेत इथे आपल्याला दिसून येतात. त्या आधारे आपली डेफिनेशन काय बनते बाबा, तर लाट किनाऱ्यावर आपटली की ती नष्ट होते पहिल्यांदा, है ना. वेन द वेव्ह क्रॅशेस अगेन्स्ट द शोअर इट ब्रेक्स, नष्ट होते, संपले. पण काय होते, व लाटेतील पाणी पुढे आदळून, लाटेतील पाणी पुढे जाते बघा, असं लाटेतील पाणी पुढे आहे ना, लाटेतील पाणी पुढे आढळून खालच्या भागातून मागे सरकते. हे बघा आपल्याला इथून दिसेल, हे असं आलं ना, हे इकडून आतमधून चाललं असं है ना, मागे सरकते. द वेव्ह सर्जेस फॉरवर्ड अँड रिसीड्स अलॉंग द बॉटम, निघून जाते. म्हणजे दोन प्रक्रियेतून आपल्याला काय दिसते, वेव्ह ब्रेकिंग ही प्रक्रिया दिसून येते. इज दॅट क्लिअर. लक्षात आलं, एकदम सोपं आहे, काही नाही. पण टेक्निकली आपल्याला ते प्लंज लाईन काय आहे बाबा, स्वॅश काय आहे, अंडरटो काय आहे, हे समजलं पाहिजे, नाही तर कन्फ्युजन होते आणि मग ते कॉन्सेप्च्युअल प्रश्न विचारले का भस्सम होते आणि एकही प्रश्न चुकला तरी काय होते, दंडी गुल, है ना. बरोबर आहे. मग तुमच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.